बदलापूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत मंत्रालयासमोर देखील काँग्रेस संतापलेली होती। काँग्रेसनं आज आंदोलन केलेले मंत्रालयासमोर खासदार वर्षा गायकवाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या आंदोलनात सहभागी झालेले होते। महाराष्ट्र युथ काँग्रेस आणि महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलनात होत्या। तर अर्थातच आंदोलकांची आता पोलिसांकडून धरपकड देखील करण्यात आली। तर या 7 महिन्यामध्ये जवळपास 56% जे आहे ते क्राईम ठाणे जिल्ह्यामध्ये एकट्या वाढलेले आहेत। कुठे ना 7 महिन्यामध्ये मी ते सांगितलं। त्यामुळे कुठे ना कुठे ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिंताची विषय आहे आणि आम्ही या सगळ्याबद्दल जो आहे तो त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। ज्या ठिकाणी कारवाई झाली 300 लोकांना त्या ठिकाणी पकडण्याचं काम झालं, 50 लोकांना कोर्टात नेण्याचं काम झालं, या सगळ्या गोष्टीचं आम्ही, कारण तो जो जन आंदोलन होतं ते मुलींचा बचाव करण्यासाठी होतं। महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित राहायला पाहिजेत म्हणून लोक उतरले होते, पालक उतरले होते त्या शाळेमध्ये आणि ते आवाज करत होते। कारण त्या मुलीला जवळपास 11 महिने आपण बघितलं असेल की 11 दिवस 11 घंटे त्या लोकांच्या पॅरेंट्सला त्या मुलीच्या बसवण्याचं काम झालं होतं। एक दिवस ती केस सुद्धा नोंद झाली नाही त्या मुलीची आणि त्यामुळे त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिंता व्यक्त करण्यात झाली होती आणि म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने आज आम्ही या विषयावर चर्चा केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।